मॉर्निंग गाईज. आम्ही आज कजिन्स ट्रिप काढली आहे आणि आम्ही चाललोय कोल्हापूरला. आम्ही चहा प्यायला थांबलोय आणि गणूबाई आम्हाला चहा घेऊन आलाय. चहा तुम्हाला कुठे झोपाय सांगते नीट अवतार करू दे तिला नीट. सो गाईज आम्ही कनेरी मठला पोहोचलोय आणि आता आम्ही आतमध्ये एंटर करणार आहे. चला गाईज आम्ही तिकीट काढायला आलोय. कुठे चाललंय माझ्याशिवाय आज जाऊ शकत नाही. या इकडे. सो आम्ही कनेरी मठ मध्ये एंटर केलंय. चांगला बोले. इथं वॉटरफॉल सारखं त्यांनी एक शोपीस स्लॅब केलंय आणि बट खाली कमळ पण आहेत आणि तशा देवींच्या मूर्त्या पण आहेत. सरस्वती आहे, लक्ष्मी आहे आणि पार्वती आहे. आम्हीचा धबधबाचा पॉईंट बघून झालाय तर मी पुढं चाललोय. पुढं पण काहीतरी इंटरेस्टिंग आणि अशाच काहीतरी मूर्त्या असतील. बघूया आपण नेक्स्ट काय आहे. सो इथं गार्डन आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा लावलेले आहेत. सो यू कॅन सी कॅक्टर्स आहेत. त्यानंतर ना आय थिंक ही सावलीत वाढणारी झाडं आहेत. आता एक वेगळा सेक्शन त्यांनी केलाय. तुझ्या लग्नात आहे ना, तुझ्या लग्नात हा पिपाणीवाला बोलवणार आहे परत. महान की पद्धती वाजणार की. सो दिस इज द क्रिएटिव्हिटी. यू कॅन सी इट. खूप छान पद्धतीने त्यांनी अशी मूर्ती केली आणि त्यात झाडं लावल्यात. यू कॅन सी इट. इथं महाराष्ट्रीयन चप्पल म्हणजेच कोल्हापुरी चप्पलांचं पण आयडॉल तयार केलंय. ट्रॅडिशनल पण जपण्याचा प्रयत्न केला आहे. चांगली गोष्ट आहे. इथं गार्डन खूप मोठं आहे आणि इथं प्रत्येक गार्डनला यू कॅन सी इट. ते खूप प्रॉपर मेंटेन केलं जातंय. मी आता जस्ट रील करण्याचा प्रयत्न केला पण थोडा स्टेप्स चुकवत होत्या. पण आम्ही रील नक्की करणार आहे ना रील. आर यू एन्जॉयिंग? चांगला बोले. लेट्स गो गाईज. आपण नेक्स्ट म्युझियम बघायला जातोय. नेक्स्ट म्युझियम. येस, फर्स्ट पार्ट झालाय गाईज. सेकंड पार्ट जो आहे तो म्युझियमचा आहे, तो बघायला चाललो. कोंबडी बघ ना. आपले कजिन्स गँग आहे. हळू या रे, पायर आहेत. असं घरी आल्यागत दाखवलं. जरा खाऊ जरा व्हायचं काय. पक्षी मारला का त्यांनी. काय लागाय. श्राप द्या. पक्षी नाही येतो. रावणानं जटायूला मारलोय ना ते आहे. जटाय नाही. कुठून जटाय आलाय काय सांग. ती जटायू कुठला गंभीर डिस्कशन.
हे राहून आहे तवा. मग अरे त्यानं रावणाला ऋषीचं रूप घेतलं होतं. थांबा 1 मिनिट. इथं वाचा. काय विषय बघा. सो इथे इन्फॉर्मेशन पण लिहिली आहे काय, नका प्रेशर घेऊ. काय वाल्मिकी आहे, महर्षी वाल्मिकी. रावणाचा काय संबंध? काय आहे शुभम दादा हे? महर्षी वाल्मिकी आहे. बहुत ज्ञानी है हमारे शुभम दादा है, साधु संतों से भी ज्यादा महाज्ञानी है. आधी तिचा लवकर. हो हो. इथं सेकंड जे म्युझियम होतं ते बंद झालंय. इथं आपण एंड केलंय. आपण बघूया नेक्स्ट. म्युझियम बघून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट जे आहे थर्ड पार्ट तो बघायला चाललोय. जो आहे तो सगळा शेतकरीच्या डिपेंडेंटवर आहे. तर शेतकरी आपण बघूयात कसं काय मॅनेज करत होते वगैरे. सो गाईज इथं थोडंसं खेडेगाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. असं हे मळणी वगैरे आहे इथं. अशा पद्धतीने मळणी केली जायची पहिली, बैल बांधून वगैरे. इथे एक बाई आहे दाखवली, मस्त दाखवले. इथं नांगरणी पण दाखवली आहे. कुठला गेम आहे हा? पोट्यांचा खेळ म्हणजे गावठी भाषेत टप्पर. टप्परला टप्पर. ओके. वडाच्या झाडाखाली बसले तसं दाखवलं इथं. लमाण्याचे घर, त्याला शेकोटी, कसरत. हे हनुमान मंदिर. सो पहिल्या काळी वासुदेव वगैरे होते तसं पण इथे दाखवलंय. नंतर वडाच्या झाडाखाली सगळे बसायचे. चा खेळ करणारा सुद्धा दाखवलाय. हा अस्वलाचा खेळ करणारा मंदिर सुद्धा दाखवलंय. हो येस. तसं बघायला गेलं तर खूप मोठं आहे, पण मला तेवढं दाखवता येतंय तेवढं तुम्हाला मी दाखवतोय. कॉपर्सवाला आहे. त्यानंतर इथं वाकळा शिवणार आहे. पिओटकार. असं घर दाखवलेलं आहे. आंधळी कोशिंबीर पण दाखवलेली आहे. त्यानंतर लक्ष्मी मंदिर आहे इथं. टेलर. तर कासार पण दाखवलेला आहे. द ट्रॅडिशनल ऑफ महाराष्ट्र सगळं दाखवलेलं आहे. सब्जी मंडई थोडीफार. जिबल्यांचा खेळ. यू कॅन सी इट. जिबल्यांचा खेळ. त्यानंतर आहे मंदिर आई बाबा. त्यानंतर बार्बर पण आहे. बार्बर. त्यानंतर आहे इस्त्री करणारा. आफ्टर दॅट नाव नाही दिलं. शेवया. शेवया करतात ते. म्हणजे खूप बेसिक थिंग्स दाखवण्याचा प्रयत्न केला. बेसिक थिंग्स आहेत पण त्या खूप मोठ्या आहेत, बघितल्याच पाहिजेत अशा आहेत. तर घर टाईप केलंय आणि असं घरातून जायचंय. सो घरात
हे काम चाललेलं दाखव, अंघोळ घालतायत बाळाला, चूल दाखवलेली आहे, जातं हे खूप मोठं जात आहे आणि हे बारकं जात आहे. मापट आणि चिपट म्हणतात आय थिंक. हे मापट आहे, चिपट जे असतं ते असंच असतं पण बारकं असतं. छोटी खोली दाखवलेली आहे, यू कॅन सी. पंचायत बसलेली दाखवलेली आहे तर परत ना नाही निवाडा. येस, जसं बघायला गेलं तर कनेरी मठ ही खूप मोठं आहे, तर जेवढं दाखवता येत आहे तेवढं दाखवतंय. तालीम असं दाखवलं इथं. गोंधळ हा महाराष्ट्रीयन मध्ये केला जातो, गोंधळ लग्नानंतर वगैरे पण ॲटलिस्ट करतात, नवरात्रीत पण. आणि इथं प्रत्येक गोष्टीची साफसफाई केली जाते, प्रत्येक गोष्ट ही बघितली जाते. पर्यटकांना सुद्धा बघितलं पाहिजे. जागा अजिबात सोडली नाही, कोपरा ना कोपरा डिझाईन केला आहे. पहिला असं खेळायचं बाळाला, त्यानंतर बनवणार येत आहे ते मासेमारी, पॉटर, कुंभार म्हणतात, माती तुडवतोय तो. माझा सगळ्यात आवडता खेळ, मी लहानपणी खूप खेळलेलो, म्हणजे लगोरी. तिथं मुलं खेळतायत अशी वेगवेगळ्या कलरमध्ये. खरं तर खूप उशीर झाला आहे. आम्ही सकाळी किती वाजता आलो आहे? आय थिंक 10 वाजता आलो नाही, 10:10 पोचलो आहे ना, आत्ता 12 वाजलेत. तर आम्ही अजून कनेरी मठ फिरतोच आहे, लाकूड तोडतोय बघा, वूड कटर. डोंबाऱ्याचा खेळ आपण मी बघितलाय. माहितीये का? ओके, तर एवढा खूप लांब चालून आलो, परत खाली पायऱ्या उतरल्या, परत इथून स्टार्ट आहे हे. आय थिंक हे ट्रॅडिशनल शो केले पूर्णपणे, खूप छान बघण्यासारखं आहे. लोकांनी अस्तित्वात ठेवावे असंच वाटतंय. फुगडी घालताय तिथं. हा एक खेळच आहे, त्याचं नाव सांगतो तुम्हाला जर इथं दिसत असेल तर. आहे काय ते नाव? नाही दिसत नाही इथं प्लेटवर. सांस्कृतिक दाखवले, कल्चर आपलं. तर बघ तो जो आहे ना, तो हे आहे गजी म्हणतात त्याला, गजी नृत्य. गजी नृत्य. सकाळी जास्त गर्दी नव्हती, कारण आत्ता जवळजवळ गर्दी वाढायला लागली, कारण का संडे असल्यामुळे गर्दी राहणारच. ऊन एवढं आहे की मागच्या आमच्या गाईजनी टेक्नॉलॉजी पण आम्हाला पुढं जायला लेट झालाय म्हणून आम्ही आत नाही जाणार आहे, बाहेरनंच बघतोय. तरी पण पाय दडवून ठेवलेला. चालून कशा शुभम पण कंटाळाय. सीधं फुट. आमच्या ट्रिपचा लीडर मॅनेजमेंट. मग तुम्हाला काय म्हणायचं? टीमच्या लीडरचा सत्कार करण्यात येत आहे. नॉट घरला, वेर इज नो घरला. नेक्स्ट पॉइंट कुठला आहे मॅनेजर? नेक्स्ट पॉइंट आपला रंकाळा आहे. रंकाळा लांबच्या लांब बघून आपण पन्हाळ्याला रवाना होणार आहोत, त्यामुळे चला. फायनली आपण हे एक्झिट केलंय.
खूप मोठं आहे, बघण्यासारखं आहे. सो प्लीज वेलकम आहे तुम्हाला इथं, नक्की या कनेरी मठला. तर नेक्स्ट आपला जेवणाचा प्रोग्राम आहे, आपण जेवून घेऊया, नेक्स्ट स्पॉटला जाऊया. खूप ऊन आहे, आम्ही सकाळी येताना खूप पाऊस लागला खरं तर, पण आत्ता खरंच खूप ऊन आहे. सो आम्ही रंकाळा बघितला आणि पन्हाळ्यावर आलोय आता वर, जेवतोय. घरनं आणलंय जेवण, जेवण झालं की कडावा जाणार आहे. तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतोय आणि आत्ता 3 दरवाजाला आलोय. हे शपथ. वाव! झिरमिर. काय मला गाणं येत नाही तर मी केलं असतं. हे चला आपलं हे करा. आम्ही 3 दरवाजे बघायला आलोय. खालचा जो होता दरवाजा, आय थिंक 3रा दरवाजा होता, पहिला आणि 2रा बघायचा. आणि त्यात पाऊस पडतोय, सगळी मस्त एन्जॉय करतात, गपनाहारी, मोबाईल हातात. मला ते पन्हाळा बघायचं तर कुणाला बघायचं होतं पन्हाळा? या आहे तुला बघ पलीकडे कुठे दिसतंय? भेटाव नको. आणि आपण पन्हाळ्यावर आहोत. इकडे बघ. मस्त व्ह्यू आहे हा. मोबाईलमध्ये कॅप्चर तर करतोयच आहे मी, पण रिअल इथे येऊन बघण्यात जी मजा आहे, जी मजा आहे ती काहीच नाही. त्यात पाऊस पडतोय तर अजूनच मजा येते. वातावरण खूप छान झालंय. गाईज आम्ही हॉटेलला जेवायला आलोय. आमचं जेवण आलेलं आहे. तिकडे व्हेजवाले आहेत, तसे जेवण. किसी और का तुझे